परभणी शहरामध्ये दगडफेक झाली। या प्रकरणातील आरोपी सोमनाथ सूर्यवंशीचा 15 डिसेंबर रोजी परभणी येथील कोठडीमध्ये मृत्यू झाला। याच्या निषेधार्थ बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 16 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली। बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य आज आम्ही सगळे लोक या ठिकाणी परभणी येथे जी दुर्घटना घडली, अमानुष असा मारहाण आमच्या आंबेडकरवाद्यांना केलेला आहे। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं महाराष्ट्रभर त्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आणि निवेदन माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पोलीस महासंचालक यांना निवेदन देण्यासाठी आणि त्या विरोधात निदर्शन करण्यासाठी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीची टीम जमलेली आहे। आंबेडकरवादीही जमलेले आहेत आणि महाराष्ट्रभर तीव्र संताप या घटनेचा आहे। पोलिसांनी एक आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून एक सोमनाथ सूर्यवंशी म्हणून तो डेथ झालेला आहे, त्याचा बदला देखील आंबेडकरवादी घेतल्याशिवाय राहणार नाहीत। शासन जर त्यांना कठोर शासन करत नसेल आणि कोम्बिंग ऑपरेशन थांबवत नसेल, निरपराधांना निष्कारण मारहाण थांबवत नसेल तर उद्या पोलिसांच्या विरोधात बंड करायला आम्ही देखील सज्ज होणार आहोत। हेच आम्हाला या ठिकाणी हे म्हणायचं आहे आणि सरकारला मागणी आहे की ज्या पोलिसांनी अशा प्रकारचे अमानवी कृत्य केलेलं आहे त्यांना कठोर कारवाई करावी। संविधानाची तोडफोड करणे, संविधानाचं विटंबन करणाऱ्यावर देशद्रोहीचा गुन्हा लावावा ही आमची प्रमुख मागणी आहे।